फार महत्त्वाचा भाग नाही, पण ते पण केलं पाहिजे. आणि ही जबाबदारी जी आहे ही कोणीतरी घेतली पाहिजे. गेडाम साहेब हे अतिशय उत्कृष्ट अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या अधिकाराचा तर वापर करायला पाहिजे असं मला वाटतं. या बाकीच्यांवर सोडून जर ते थांबलेत तर मग ते त्यांचं सुद्धा अपयश जे गणलं जाईल. एक उत्कृष्ट ह्या शासनामधला अधिकारी म्हणून गेडामचं नाव आहे आणि म्हणून त्यांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे. स्वतः या सगळ्यांना घेऊन जे आहे नाशिकच्या रस्त्यामध्ये फिरलं पाहिजे आणि काय चाललेलं आहे ते पाहिलं पाहिजे. एवढंच सांगतो की नाशिकला जे नाव खराब करणारं हे सगळे प्रकार सुरू आहेत आणि मीडिया जे आहे त्या मीडियांचं काम आहे मग ते सगळं दाखवणं. मला त्याबद्दल खरोखरच एक आता नाशिककरच आहे मी, तसा नाशिकला माझा जन्म, त्यामुळे फार मला दुःख होतं, वाईट होतं की एवढ्या चांगल्या सुंदर आपल्या नाशिकमध्ये ज्या प्रकारे हे काय चाललेलं आहे ते अतिशय निषेधार्ह असं आहे. साहेब, मुद्दा हाच आहे की जबाबदारी कोणावरच टाकली जात नाहीये. एवढे मृत्यू होतात, त्यांना जबाबदार कोण? ठेकेदार आहेत, अधिकारी आहेत, कोणावरही कारवाई होत नाही. कारवाई करणारे जर अधिकारी डोळे झाकून बंद केले असतील त्यांनी डोळे, तर कारवाई कशी होणार? त्यामुळे कुंभमेळा मंत्री आणि त्याचबरोबर गेडाम साहेब ह्या दोघांनी लक्ष घातलं पाहिजे. जर अधिकारी काम करत नसतील तर मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे. हे सगळे मोठे अधिकारी फक्त काय ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि मोकळे झाले असं नाही चालणार. तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो आहे, निदान एक बाजू तरी काम एका बाजूला चाललं तर एक बाजू खड्डे विरहित आहेत की नाही हे त्यांनी पाहायला पाहिजे ना. आणि नसेल त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. साहेब, पण याच्यामध्ये महापालिका प्रशासन जे आहे ते असं सांगतंय का हे काम जे आहे ते प्राधिकरणाचं आहे, कुंभमेळा प्राधिकरणाचं हे काम? महानगरपालिकेला मला सांगायचं, मी मुंबई महानगरपालिकेत होतो आणि 2 वेळा महापौर होतो. कोणी कुंभमेळा असेल नाही, काही असेल नाही, काही असेल, पण शेवटी जे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही महानगरपालिकेवरच आहे. ती रस्त्याची असेल, पाण्याची असेल किंवा बांधकामाची असेल, या सगळ्यांची जबाबदारी. त्यांना वाटत असेल की हे कुंभमेळ्याचं काम आहे, त्यांनी त्यांना बोलवून घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे माझं काम नाही त्याचं काम आहे असं म्हणून चालायचं नाही. जबाबदारी घ्यावीच लागेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना. एक वीट जर इकडची तिकडे करायची असेल तर महानगरपालिकेची परवानगी लागते. आणि मग महानगरपालिकेचे असे चांगले झालेले रस्ते, त्याची जर ही दुर्दशा होत असेल तर त्यांनी विचारायला नको? त्यांना तो अधिकार आहे. कमिशनर 100% सिनियर आहेत, सिनियर अधिकारी आहेत, ते विचारू शकतात सगळं. काल त्या पोस्टकर कुटुंबियांच्या पत्नी 2 तास महापालिकेत बसून होत्या, आंदोलन करत होत्या. 2 तास कुठलाही अधिकारी, महापौर, उपमहापौर कुणीही त्यांना भेटायला आलं नाही. अरे बाबा, थोडं तरी जे आहे माणुसकी दाखवली पाहिजे. थोडं तरी जे आहे हे बघा, लोकांच्या असंतोषाची जी आहे वाट पाहू नका, एवढंच मला सांगायचं. इतिहास आपला पुढे आहे, आपण पाहतो. म्हणून अधिकारी असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, काय चुकलं असेल, कमिशनर असतील, डेप्युटी कमिशनर असतील, तर त्यांच्याकडे गेलं पाहिजे. संवेदना आपण जे आहे त्यांच्या पुढे दाखवल्या पाहिजेत की जे झालं त्याच्याबद्दलच्या ते सुद्धा दुःखी आहे हे दाखवलं गेलं पाहिजे ना. नाही तर करा, तुम्हाला काय करायचं करा, मेले तर मरू द्या, बसायचं तर बसा, मग ठीक आहे. मग एक दिवशी मग सगळेच येतील तिकडे. साहेब, पालिकेतले अधिकारी, सत्ताधारी आणि विरोधक हे सगळे एकमेकांवर तोडवा टोलवी करताय. खड्ड्यांची माझी हे पहा, हे नगरसेवक असेल किंवा महापौर जे आहेत यांना प्रत्यक्ष एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ज्याला म्हणतात त्या पॉवर्स नाही आहेत. ह्या सगळ्या पॉवर्स ज्या आहेत त्या कुंभमेळ्याचे काम करणारे जे कोणी आयुक्त असतील ते
आणि त्यापेक्षा या शहराच्या ज्या आयुक्त आहेत ह्या दोघांच्या या पावसा आहेत ह्या सगळ्या. नगरसेवकच सांगणार, विनंती करणार, महापौर विनंती करणार. शेवटी एक्झिक्युटिव्ह पॉवर कुठे आहे? बाकीचे नगरसेवक महापौर हे डेलिबरेटिव्ह विंग्स आहेत, डेलिबरेशन करणार, चर्चा करणार. शेवटी जे एक्झिक्युशन कोण करणार? एक्झिक्युशन हे अधिकारी करणार. साहेब, तुम्ही म्हणता तसं नागरिकांमध्ये रोष वाढतो. आता काही नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. प्रश्न विचारतोय की नाशिकला मंत्री असून पण काही होत नाही. आपल्याकडनं आता नेमक्या काय सूचना राहणार आहेत? आणि मी जे सांगायचं ते सांगितलं. असंतोषाची वाट पाहू नका, याच्यामध्ये मला वाटतं सगळं आलेलं आहे. धन्यवाद. राहुल गांधी देश की युवाओं को भड़काने का काम कर रहे हैं, तो उसको लेकर क्या कहना है? राहुल गांधी देश की युवाओं को भड़काने का काम कर रहे हैं. हाँ, मैं गली वाले हैं, वो सब दिल्ली वाले हैं. मैं क्या बात कर सकता हूँ उसके बारे में. साहेब, एफडीए कडनं कारवायांचा धडाका लावला जातोय. शाळेंच्या संदर्भानं देखील आता नियम घेण्याचा नियम त्यांनी सांगितलेले आहेत की परिसरामध्ये शाळेच्या जंक फूड अशा गोष्टी विकू नये ज्याने विद्यार्थ्यांना त्रास होतोय. मोठ्या प्रमाणात कारवाया होत्या. आपण मंत्री म्हणून त्या विभागाकडे कसं पाहता? आणि मी म्हणतो बऱ्याच वर्षांनी या विभागाला जाग आल्यासारखं वाटतं आहे. सुरुवातीला एकदा झगडे साहेब होते, ते याच्यावर काहीतरी हालचाल करायचे, कारवाई करायचे. हिप्स जे काही आलेले होते ऑपरेशन्स वगैरे फॉल्टी होते ते, त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं. शेवटी ते इंटरनॅशनली कबूल करावं लागलं सगळ्यांना की नाही, या फॉल्टी आहेत म्हणून. पण त्याच्यानंतर तुकाराम मुंढे हे एकमेव असे अधिकारी भेटलेले आहेत. ठीक आहे, कोणाला वाटेल हा फारच जास्त करतो आहे, कोणाला त्याचा राग येईल, परंतु सर्वसामान्य पाहिल्यानंतर परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये, सगळ्या ठिकाणी अशा रीतीच्या काय गोष्टी असतील, भेसळ असेल किंवा अस्वच्छता असेल, तर फार कडक शिक्षा आहेत आणि कडक कारवाई त्याच्यावर होते आहे. आणि इथे आपण काहीही करतो आहोत, काही खायला देतो आहे, कसलंही दूध आपले मुलं पित आहेत, किडण्या खराब होत आहेत. हे सगळं जर थांबवायचं असेल तर तुकाराम मुंढे यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे असं माझं मत आहे. कारण त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. हे जंक फूड जे आहे हे खाल्ल्यामुळे मुलं वाटतात खूप जाडजूड, परंतु त्याच्यामध्ये एक आजारपण लपलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते काय करता आहेत त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. चुकलं तर सांगावं की बाबा हे तुमचं चुकतं आहे, हे इथे असं करू नका. पण म्हणून त्याला एकदम त्याच्यावर काही लॉबीज आहेत आणि त्यांचं नुकसान होत असेल आणि म्हणून काहीतरी त्यांच्यावर तुटून पडायचं, हे बरोबर नाही. माझा तर पूर्ण सपोर्ट त्यांना आहे. धन्यवाद.